नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी. अर्थात आपला टॉप न्यूज मराठीचा विशेष कार्यक्रम पक्षात काय चाललंय. राज्य प्रवक्ते आपल्या स्टुडिओमध्ये येतात आणि आपल्या पक्षाची भूमिका आणि आत्ताची स्ट्रॅटेजी मांडण्याचा प्रयत्न करतात. आज आपल्या स्टुडिओमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य प्रवक्ते अंकुश काकडे आलेले आहेत. आपलं टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. नमस्कार. खरं आता विधानसभेची खऱ्या अर्थानं रणधुमाळी सुरू झालेली आहे. तिकडे बिगुल वाजलं आणि मग मात्र कोण कुठून लढणार, कोणत्या पक्षाकडून कुणाला तिकीट मिळणार याची सुरुवात झाली. भाजपची पहिली यादी देखील आली. 99 उमेदवार त्यांनी जाहीर देखील केले. अजून इतर पक्षांचे उमेदवार यायचे आहेत. आत्ता पहिल्यांदा माझा हाच प्रश्न आहे की आपल्या पक्षाची यादी ही कुठपर्यंत किंवा कधीपर्यंत जाहीर होऊ शकते. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यादी तयार आहे. कोणत्याही क्षणाला ती प्रसिद्ध होऊ शकते. परंतु आमच्या मित्रपक्षांच्या याद्या अजून पूर्ण तयार झाल्या नाहीत. कदाचित शिवसेनेची तयार असेल, पण काँग्रेस पक्षाच्या याद्या तयार करण्यामध्ये फार मोठी प्रक्रिया असते. ती काही राज्य पातळीवरती यादी तयार केली जात नाही. केंद्राकडे पाठवली जाते. केंद्रामध्ये त्यांची स्क्रीनिंग कमिटी असते, त्याच्यानंतर कार्यकारिणी असते आणि ह्या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर ती नावं पक्की होतात. त्यामुळे कदाचित त्यांची यादी यायला वेळ होत असेल. आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक ज्यावेळेला लढवतो त्यावेळेला तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे यादी करावी अशा प्रकारचं एक सर्वसाधारण मत सगळ्यांचंच ठरलेलं आहे. कारण उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांची सेपरेट यादी तयार केली आणि जाहीर केली किंवा शिवसेनेने केली तर मग त्यांच्या यादीमध्ये जे कोणी मतदारसंघ नाहीत ते मतदारसंघ कुणाला तरी इतर पक्षाला गेलेले आहेत असं सिद्ध होतं. आणि मग त्याच्यातून नाराजीचा फटका झालेले किंवा ज्यांना तिकीट मिळालं नाही अशी मंडळी वेगळा विचार करू शकतात. तसं होऊ नये म्हणून एकत्रितपणे यादी ही जाहीर केली जाईल. कदाचित उद्या ती यादी जाहीर होईल आणि करावीच लागेल. कारण आजपासून नामनिर्देशन पत्र भरणं सुरू झालं आहे. यावेळेला काहीतरी 24 तारखेला गुरुपुष्यामृत आहे असं म्हणतात आणि त्या दिवशी तर अनेकांचे अर्ज हे भरले जाणार आहेत. अर्थात 29 तारखेपर्यंत जरी मुदत असली तरी मध्ये 2 दिवस शनिवार रविवार सुट्टीचे दिवस असल्यामुळे शेवटच्या क्षणाला फार गर्दी होते. पण माझ्या अंदाजाप्रमाणे उद्यापर्यंत तिन्ही पक्षांची यादी जाहीर व्हायला काही अडचण नाही. आत्ता म्हणजे मवियाची जी काही संयुक्त यादी तुम्ही म्हणताय ती कदाचित लवकरच बाहेर येईल. पण जो काही वाद मध्ये झाला म्हणजे संजय राऊत आणि नाना पटोले यांचे एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोप आणि या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी मवियामध्ये काहीतरी सुरू आहे. आणि मग विरोधकांनी एक नरेटिव्ह पण सेट केलं की आत्ताच म्हणजे रामदास कदमांचंच एक स्टेटमेंट आहे की पहा आता मविया फुटईच्या मार्गावर आहे वगैरे या सगळ्या गोष्टी. पण बाळासाहेब थोरातांनी मध्यस्थी जेव्हा केली तेव्हा आधी पहिल्यांदा ते शरद पवारांना भेटायला गेले आणि मग ठाकरेंना भेटायला गेले आणि मग ती चर्चा झाली. आणि आता स्वतः बाळासाहेब थोरातांनी सांगितलेलं आहे की आमच्यातले सगळे वाद मिटलेले आहेत, लवकरच यादी बाहेर येईल. हे जे काही मध्ये सगळं घडलं यात आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय? नाही, आमच्या पक्षाची भूमिका आपण पाहिली असेल. लोकसभेला देखील आमची भूमिका ही समन्वयाची होती. कोणत्याही जागेच्या बाबतीमध्ये आमच्या पक्षाने अट्टहास केला नाही. याही वेळेला कोणत्या जागेवरती आमचा अट्टहास नाही. परंतु ज्या ठिकाणी आमच्या पक्षाच्या पारंपरिक जागा आहेत, ज्या ठिकाणी आम्ही एकत्रित काँग्रेस असताना निवडून आलेल्या आहेत त्या साधारणतः आम्हाला मिळाल्या पाहिजेत. आणि निवडणुकीचं जागा वाटपाचं सूत्र हे असंच असतं. सर्वसाधारणपणे ज्या पक्षांनी ज्या जागा जिंकलेल्या आहेत त्या जागा त्या त्या पक्षाला दिल्या जातात. मग तो कोणता पक्ष आहे काय हे पाहिलं जात नाही. तिथं उमेदवार कोण आहे हे तो पक्ष ठरवतो. पण ती जागा मात्र त्या त्या पक्षाला दिली जाते. त्यामुळे त्या जागा आम्हाला मिळणार आहेत, मिळतील देखील. पण त्याच्याशिवाय ज्या काही राहिलेल्या जागा आहेत की त्या जागामध्ये निवडून येण्याची क्षमता, त्या ठिकाणचा आमचा उमेदवाराचा असलेला समन्वय, त्याची प्रतिमा, त्याचं शिक्षण या अशा सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार करून त्या ठिकाणी करतो. आणि ज्या ठिकाणी आम्हाला खात्री आहे
अर्थात पवारसाहेबांचं 60 वर्षाचं महाराष्ट्रातलं राजकारण आहे. राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या वाडी वस्तीवरचं कोण कार्यकर्ता आहे, त्याची प्रतिमा समाजामध्ये काय आहे, त्याच्या पाठीमागं पाठबळ किती आहे आणि त्याची निवडून येण्याची क्षमता किती आहे, हे पवारसाहेबांनी इतका अचूक जाणणारा कोणी नेता आज तरी मला महाराष्ट्रात दिसत नाही. ना ना आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मध्ये सारखं संजय राऊत एक स्टेटमेंट द्यायचे की आमचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं कुठेच अडलेलं नाही, आमच्यात अगदी व्यवस्थित जागा वाटपामध्ये समन्वय झालेला आहे, पण काँग्रेस आणि आमच्यामध्ये काही विदर्भातल्या जागांवरून वाद वगैरे सुरू आहे. तर याच्या मागे हे असं लॉजिक आहे का की ज्याच्या जास्त जागा निवडून येतील अर्थात त्याचाच उमेदवार मुख्यमंत्री पदाचा दावेदार असेल आणि त्यामुळे ती रस्सीखेच चालू आहे, असं कुठे काहीतरी गणित चालू नाही, काही काळ मी 1999, 2004, 2014 आणि त्याच्या अगोदरसुद्धा गोपीनाथ मुंडे आणि मनोहर जोशी असताना ते सूत्र होतं की ज्या पक्षाच्या जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री. हे सूत्र अगदी परवापर्यंत पाळलं गेलं. पण ज्यावेळेला 2023ला 22मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केलं, त्यावेळेला ते सूत्र विखुरलं गेलं. अर्थात आपल्याला आठवत असेल 1978 सालीसुद्धा जनता पक्षाच्या 128 जागा होत्या आणि पवारसाहेब ज्यावेळेला काँग्रेसमधून बाजूला जाऊन त्यांच्याबरोबर फक्त 28 आमदार होते. पण त्याही वेळेला मुख्यमंत्रीपद हे पवारसाहेबांकडे दिलं. त्याचं महत्त्वाचं कारण की हे सगळं कडबोळ सांभाळण्याचं काम जी व्यक्ती करू शकते, ज्याच्यामध्ये ती ताकद आहे, क्षमता आहे, अशा व्यक्तीकडे गेलं पाहिजे. परवाच्या 2022च्या ह्याच्यामध्ये केवळ महाविकास आघाडी फोडणं हे एकमेव उद्दिष्ट असता भाजपच्या डोळ्यासमोर होतं. खरं म्हटलं तर त्यांचे 116 आमदार होते. त्यांनी जर का शिंदेंना आणि शिंदेंची देखील त्यावेळेला त्यांना देखील स्वप्नात वाटलं नसेल की आपण आपले 40 आमदार घेऊन चाललो आहे, आपल्याला काही मुख्यमंत्रीपद दिलं जाईल का नाही. परंतु त्यांना ते मुख्यमंत्रीपद मिळालं. त्याची अनेक कारणं असतील. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीतलं काय असेल, कारण आपल्याला माहिती आहे की नुकताच ओबीसी आणि मराठा वाद चालू आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आपल्या पक्षाकडे मराठा चेहरा कोणी नाही. काट्याने काटा काढायचा असेल तर आपण मराठा समाजाचं मुख्यमंत्रीपद स्वीकारायला काही हरकत नाही आणि म्हणून ते त्यावेळेला त्यांना दिलं. आता या 2024च्या निवडणुकीमध्ये निकाल लागल्यानंतर काय काय परिस्थिती होते, कशी परिस्थिती होते, कोणाच्या किती जागा येत आहेत आणि जागा जरी कोणाच्या जास्त आल्या तरी राज्य चालवणं कोण सक्षमपणे करू शकतो. तुम्हाला असं सूचित करायचं म्हणजे तुम्हाला असं सूचित करायचं का नाना की कदाचित आपल्या जागा भले इतरांपेक्षा आपल्या वाट्याला कमी आल्या असतील आणि त्यातही चांगला जर आपण स्ट्राईक रेट राखला तर कदाचित आपण देखील मुख्यमंत्रीपदावर दावा करू शकतो. हे आमच्या पक्षाबद्दल मी बोलू शकतो. इतर पक्षांत उद्या आमच्या मित्रपक्षांच्या जागा जरी कमी आल्या पण त्यांच्याकडं मुख्यमंत्रीपदाची जर काही व्यक्ती अशी असू शकते किंवा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी होऊ शकतं. कारण की परवा अगदी शरद पवारांनी जयंत पाटलांना एक मोठं स्थान देऊ असं एक लक्षात घ्या, माझा या सगळ्या घटनेमध्ये व्यक्तिशः तुमच्या मीडियाने पण तुमच्या मीडियाच्या बाबतीमध्ये पण ना याच्या आधी तुम्ही तुमचं परसेप्शन चालवण्याचा प्रयत्न नाही याच्या आधी पण काय झालं होतं माहिती का, ज्यावेळी विचारलं गेलं की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष मुख्यमंत्री पदावर दावा करणार का, त्यावेळी सांगितलेलं की आम्ही ह्या रांगेत नाही किंवा आम्ही याच्यात नाहीच आहे. सुप्रिया सुळे देखील म्हणाले की आमचा आणि मुख्यमंत्री पदाचा काही संबंध नाही. पण मग कशाला इकडे मग जयंत पाटलांचं नाव पुढे एक लक्षात घ्या ना, उद्या जयंत पाटलांवरती मोठी जबाबदारी दिली जाणार आहे म्हणजे काय राज्याच्या मुख्यमंत्री पदाची असं तुम्ही कसं अश्यूम करता. आणखी उद्या कदाचित केंद्र आमच्या राष्ट्रीय पातळीवरती पवार साहेबांनी मागेच त्यावेळेला राजीनामा दिला होता, कदाचित तिथं पक्षाची मोठी जबाबदारी त्यांच्यावरती असू शकते किंवा इतर कोणती जबाबदारी असू शकते. असं आहे त्यांच्यावरती आम्ही मोठी जबाबदारी देणार आहे याचा अर्थ तुम्ही मुख्यमंत्री ते होणार आहेत अशा प्रकारचा लावताना हा तुमचा तर्क अतिशय तसं पाहिलं तर आता त्यांनी सगळीच पदं आपल्या महाराष्ट्रात भोगलेली आहेत. म्हणजे अगदी पक्षाचं प्रदेश अध्यक्ष पद असो, अर्थमंत्री पद असो, असं कुठलं राहिलं नाही. पण मुळात मुद्दा हाच येतो, याचा अर्थ मुख्यमंत्री पदावर आपण रेसमध्ये नाही असं जर आत्ता आपण गृहीत धरलं तर ठीक आहे, तो विषय आपण बाजूला केला. आत्ता शरद पवार पक्षामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये जे इन्कमिंग सुरू आहे ना, म्हणजे प्रत्येकाला असं वाटते की मला तुतारी हाती घ्यायची आणि मला लढायचं आहे. हे जे सगळे येणारे जे दिसत आहेत आत्ता, हा सगळा जो काही लवाजमा आता सगळा पक्षाकडे तुमच्या सुरू आहे, हा पुढे
फक्त त्या निवडणुकीचं तिकीट मिळेपर्यंत आहे का पुढे पक्षात कायम राहणार असं काय वाटते नक्की याच्याबद्दल? कारण की हीच परिस्थिती भाजपची एकीकडे आपण बघितलेली आहे. नाही, एक गोष्ट लक्षात घ्या की जी मंडळी आता येत आहेत ते वारं पाहून येत आहेत. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुण्यामध्ये दादांबरोबर 7 आमदार गेले, पण त्या 7 मधले जवळपास 4 जणं आपण होऊन पवारसाहेबांच्या दारामध्ये आलेले आहेत की आम्हाला तुमच्या तुतारी करून लढायचं आहे, आमची चूक झाली, आम्हाला चूक दुरुस्त करण्याची संधी द्या, अशा प्रकारचं. अर्थात त्यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा ते पवारसाहेब, जयंतराव, सुप्रियाताई तो निर्णय घेतील. पण हे होतं राजकारणामध्ये, आज आलेली माणसं उद्या आमच्याबरोबरच राहतील असंही काही सांगता येत नाही, किंवा आज ती भाजपमध्ये गेलेली माणसं भाजपमध्येच राहतील असंही काही सांगता येत याचा अर्थ नाही. नाना 2014 मध्ये मोदी लाट असताना म्हणजे वारं त्यांच्याकडे होतं, मग त्यांच्याकडे जेव्हा माणसं गेली तेव्हा पण देखील आपण हे स्टेटमेंट करायला पाहिजे की हा बाबा वारं त्यांचं होतं म्हणून त्यांच्याकडे गेली. हो, साहजिक आहे ना. राजकारणामध्ये काम करत असताना राजकारणामध्ये जिथं आपल्याला फायदा मिळत असेल, म्हणजे बेरजेचं जिथं आपल्याला राजकारण संधी नाही, ह्याला मी फार बेरजेचं राजकारण असं म्हणणार नाही. बेरजेचं राजकारण कसं, जे तत्वावरती चालत असेल, काही मुद्द्यांवरती चालत असेल आणि त्याच्यामधून जर काय विरोध होत असेल तर ते बेरजेचं राजकारण. हे आता जे कोणत्याही पक्षाचं होतं, म्हणजे आमचं असेल, काँग्रेस असेल, शिवसेना, अजितदादा किंवा शिंदे, भाजप, हे बेरजेचं राजकारण नाही, सत्तेचं राजकारण आहे. सत्तेसाठी त्यांना डोकी हवी आहेत आणि म्हणून ते हे करत आहेत. हे काही तत्त्वाचं किंवा फार मला विचार हे झालेला आहे म्हणून 2 वर्षामध्ये तुमचा विचार बदलतो, ह्याला काय एक्झॅक्टली. काय आणि अर्थ आहे? आणि म्हणजे तुमच्या बाबतीत व्यक्तिशः म्हणायचं म्हटलं तर तुम्ही शरद पवारांसोबत अगदी 78 पासून आहात, त्याच्या आधी राजकारणात आहात. मूळ मुद्दा हाच आहे जो आत्ता तुम्ही अगदी फार मोठा महत्त्वाचा अगदी एम्फॅसिस केलात, त्याच्यावरच मला जोर द्यायचा आहे. जेव्हा आपण आयात उमेदवार एखादा घेतो, अगदी आपण आत्ताचं उदाहरण लेटेस्ट इंदापूरचं आपण घेऊयात, हर्षवर्धन पाटलांचं, त्यावेळी त्याच्या आधी तिथून इंदापुरातून बरेच जण इच्छुक होते, अगदी म्हणजे दशरथ माने, प्रवीण माने अशी कितीतरी नावं आहेत. पण जेव्हा आपण आयात उमेदवार घेतो आणि आता जवळपास असंच ठरलेलं आहे, ज्याला जिथे आयात केला जातो त्यालाच 99% तिकीट जवळपास मिळतं. मग अशावेळी निष्ठावंतांवर आपलाच पक्ष अन्याय करतो असं वाटत नाही? नाही, त्याच्या पाठीमागची काही भूमिका असते. आज त्या ठिकाणी असलेले आमचे निष्ठावंत असतील किंवा आम्हाला कठीण काळामध्ये साथ दिलेले असतील, त्यांची निवडून येण्याची क्षमता आणि बाहेरून येणाऱ्या माणसाची निवडून येण्याची क्षमता हे तपासलं जातं. आणि त्या तपासामध्ये बाहेरून येणारा माणूस जर निवडून येऊ शकत असेल तर आमच्या मनामध्ये दुःख होतं की आपण आपल्या निष्ठावरती अन्याय करतो आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे सतीशजी की राजकारणामध्ये संख्येला महत्त्व आहे, डोक्याला महत्त्व आहे. आणि ते असल्यामुळे काही वेळेला नेतेमंडळींच्या मनामध्ये इच्छा नसताना देखील राजकारण म्हणून, सत्तेसाठी म्हणून असे काही निर्णय घ्यावे लागतात. म्हणजे विनिबिलिटी सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे असं तुम्ही म्हणता. म्हणजे आपण म्हणतो ना, संख्या, डोकी पाहिजेत. आज माझ्याकडे 15 डोकी आहेत, तुमच्याकडे 7 आहेत, त्यांच्याकडे 3 आहेत. 7 आणि 3 10 काही करू शकत नाही. माझी 15 डोकी महत्त्वाची आहे. हो, पण ती 15 डोकी उद्या खोकी घेऊन जर दुसरीकडे गेली तर परत मग गोंधळ तोच होतो. ते पुढं काय होईल काय सांगता येत नाही ना. आज जे सगळेजण आहेत ते आज तर आहेत. आता उदाहरणार्थ आपण आता बघूया, म्हणजे राजेंद्र शिंगणे यांनी देखील प्रवेश केला तिकडे. फलटणला दीपक चव्हाण असतील, संजीव राजे असतील, समरजित घाटगे हे देखील कागलमधून आले. बरीच नावं आहेत. म्हणजे बाबाजानी दुरानी यांनी तर आज उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे आपल्या पक्षाकडून. तर ही जी सगळी मंडळी आत्ता तुमच्याकडे येत आहेत, ही केवळ तिकिटासाठी येत आहेत का एक पक्षात म्हणजे आता त्यांची जर आपण हे पाहिली ना, त्यांना विचारलं की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश का केला, तर त्याचं उत्तर एकच की आम्हाला पक्ष संघटन करायचं आहे, मजबूत करायचं आहे आणि असं तसं. म्हणजे मूळ कारण सगळ्या लोकांना माहिती आहे. नाही, मी याच्याकडे 2 दृष्टीने पाहतो. काही मंडळी जी आमच्या पक्षाला सोडून गेली त्यांच्यावरती काही अडचणी होत्या. मग कोणाचा साखर कारखाना अडचणीत असेल, कोणाच्या काही सहकार खात्याच्या चौकशा असतील, कोणाच्या आणखीन काही इन्कम टॅक्सच्या वगैरे असतील, आणि ह्यामुळे दबावामुळे एक वर्ग तिकडे गेला. दुसरा वर्ग हा अजितदादांच्या बरोबर किंवा त्यांच्याबरोबर गेला की प्रेमापोटी गेला, दादाची कामाची पद्धती चांगली आहे म्हणून गेला. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या मित्रपक्षाचं जे वर्तन आहे किंवा त्या ठिकाणी त्यांची काम करण्याची जी पद्धती आहे, ही पद्धती त्यांना काही सूट होऊ शकत नाही. कुठेतरी सापत्नपणाची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली किंवा यांना कामापुरतं वापरून घ्यायचं हे झालं. आपण पाहिलं असेल
की मला वाटतं अमित शहानीच मुंबईमध्ये येऊन स्टेटमेंट केलं, यावेळची शेवटची निवडणूक अशी की आम्ही मित्रपक्षांना बरोबर घेऊन करणार आहोत. याचा अर्थ ही निवडणूक झाल्यानंतर त्यांच्याबरोबर जे मित्रपक्ष आहेत ते वाऱ्यावरती सोडून दिल्यासारखं आहे. 100% भाजप आज होणार. त्याच्यामुळे ती काही मंडळी परत आली. किंवा काही जणांना निवडणुकीमध्ये आपल्याला विजय व्हायचा असेल तर तुतारी हातामध्ये घेतल्याशिवाय, शरद पवारांचा डोक्यावरती हात असल्याशिवाय आपण विजय होऊ शकत नाही, अशा भावनेतनं काही लोक येत असतील. आजच निर्णय आलाय, ती याचिका जी आपण दाखल केली होती की घड्याळ चिन्हासंदर्भामध्ये, त्याच्यावर निर्णय आला की म्हणजे अजित पवार पक्षाचं जे चिन्ह आहे घड्याळ ते कायम ठेवण्यात आलेलं आहे आणि आपली याचिका फेटाळली. हे काय, माझा किंवा आपल्या सगळ्यांनाच सर्वसामान्य माणूसही म्हणतो, या देशामध्ये निवडणूक आयोग आहे का? या देशामध्ये सर्वोच्च न्यायालय पक्षपातीपणाने निपक्षपातीपणाने काम करतं आहे का? इन्कम टॅक्स, CBI, IT कशा पद्धती, आजच उदाहरण एक बघा, त्या अमोल बालवडकरनी चंद्रकांत पाटलांना विरोध केला तर अभिजित कटके म्हणून त्याच्या सख्या मेवण्यावरती इन्कम टॅक्सची रेट टाकण्यात आली. म्हणजे कितली खालच्या पातळीवरती जाऊन ही मंडळी काम करतायत. लोकांनी याचा विचार करतायत. मांजर दूध पित असलं त्याला असं वाटतं की कोणी बघत नाहीत, पण या महाराष्ट्रातील 12 कोटी जनता ते पाहते. त्यांना माहिती आहे मांजर कोण आहे आणि त्याला कसं हुसकावून लावायचं. लोकसभेमध्ये आपण खरं म्हणजे या पक्षाची ताकद पाहिली आणि पवार साहेबांचा आवाक आणि सगळं अगदी 84 वर्षांचा तरुण गल्लो न गल्ली सगळं पिंजून काढलं. आणि मला एक बरं वाटलं की तुम्ही 84 वर्षाचा तरुण म्हणालात. नक्कीच, नाहीतर अनेक जण 84 वर्षाचा वृद्ध म्हणतात नाही आणि ते साहेबांना आवडत नाही. 84 वर्षांचा तरुण म्हणून तर मी म्हणतोय. आणि अक्षरशः सगळं पिंबळे काय म्हणतो आपण, 14-15 वर्षाच्या वयाच्या पोराला देखील लाजवेल एवढा त्यांच्याकडे तो करिश्मा त्यांनी करून दाखवला. 4चे 8 खासदार केले, ही ताकद आहे. एक लक्षात घ्या, 8 नाही, एक लक्षात घ्या, एक जी सीट आमची म्हणजे तुम्हाला 9 म्हणायचं, ती तुतारीची गेली असती ती 9. आणि थोडंसं असेसमेंट करण्यामध्ये जळगावमध्ये आमचा पक्ष कमी पडला आणि त्या ठिकाणी स्थानिक लोक सांगत असताना सुद्धा वेगळा निर्णय घेतला. नाही तर 100% 10च्या 10 10च्या 10 पण शेवटी तुम्हीच चांगलं गणित जाणता. तुम्हाला माहिती आहे जो निवडून येतो तोच जो जितावही सिकंदर असतो. मग 48 मतांनी तिकडे पडलेच होती की अमोलकीर्ती. मला प्रश्न असा पडलाय की मुळात आत्ता जी आपल्याकडे विनेबिलिटी आहे किंवा जे निवडून येण्याची ताकद आहे अर्थात साहेबांच्या करिश्म्यावर आहे. 4चे 8 आपण केले, पण हेच अजितदादा जर आपल्याच पक्षात असतं 8चे 12 देखील झाले असते. नाही, एक लक्षात घ्या, अजितदादा आणि आम्ही एकत्र असतानाची परिस्थिती आणि अजितदादांनी आम्हाला सोडल्यानंतर परिस्थितीच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आम्ही एकत्रित काँग्रेसमधून ज्यावेळेला निवडणुका लढवल्या 2014ला, त्यावेळेला आमच्या 4च जागा निवडून आल्या होत्या. आणि यावेळेला मात्र आम्ही वेगळे होऊन सुद्धा आम्ही 4च्या 8 करू शकलो. त्याच्यामुळे एक पवारसाहेबांवरचा जो करिश्मा किंवा पवारसाहेबांच्या बाबतीमध्ये की या वयामध्ये देखील पवारसाहेब राज्यासाठी पक्षासाठी झटतायत, हे लोकांना कुठंतरी एक अप्रूपपणा वाटतो की नाही, आपण या माणसाला साथ दिली पाहिजे. या माणसाने केलेली कामं महाराष्ट्रातली किती उदाहरणं देण्यासारखी आहे. आणि कोणी काही म्हणू द्यात की तुम्ही 3 वेळेला मुख्यमंत्री होता, काय केलं? 3 वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी केलं ते गेल्या 15 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होता, शिवसेनेचा मुख्यमंत्री होता. काय केलं त्यांनी त्यावेळेचा? काही केलेलं नाही. साधं एक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करता आलं नाही. जे पंतप्रधानांनी येऊन गाजावाजा करून केलं, तो विनायक मोठे त्याच्या बिचारा गेला, त्याच्या आत्म्याला काय वाटत असेल की याच्यासाठीच मी सगळं करत होतो का? काय केलं यांनी? उलट छत्रपतींचा अवमान करण्याचं काम, महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची मान लज्जेने खाली जाईल असं काम त्यांनी त्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये केलं. त्यामुळे आणि इथे यायचं मित्रो आणि म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराज की भूमी आहे, इसको मैं वंदन करता हूँ, मी त्याला नमन करतो. हे सगळं नाटकीपण आहे. लोकांनी ओळखलं आहे, लोकांनी ओळखलं आहे राजकारण. आणि एकीकडे ते म्हणायचं आणि बारामतीमध्ये आल्यानं म्हणायचं, हे दुसरीकडे म्हणायचं की नॅशनलिस्ट, इंदोरला जाऊन म्हणायचं की नॅशनलिस्ट करप्ट पार्टी आहे. आणि 2 दिवसानंतर त्याच नॅशनलिस्ट करप्ट पार्टीमध्ये ज्याच्यावरती 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप केला त्याला मांडीवरती घ्यायचं, त्याला उपमुख्यमंत्री करायचं. यांची करणी आणि कथनी
याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. नक्कीच आपण अर्थात एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि नंतर मी काकडे साहेबांशी पुन्हा एकदा पक्षात काय चाललंय या विषयावर संवाद साधणार आहे. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. त्यानंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पक्षात काय चाललंय आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राज्य प्रवक्ते अंकुश काकडे अर्थात अण्णांशी आपण गप्पा मारतोय, संवाद साधतोय आणि पक्षाचे एक एक धागेदोरे, स्ट्रॅटेजी, आत्ताची विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकी काय पक्षाची रणनीती असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला अण्णा सांगतात. अण्णा, आत्ताच 28 तारखेला अजित पवार आपल्या पारंपरिक पद्धतीनं पुन्हा एकदा तिथे जाऊन नारळ फोडणार आहेत आणि बारामतीमध्ये प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. एक मिरवणूक देखील निघणार आहे. अशा रीतीनं महायुतीचा तर उमेदवार ठरला आहे, फिक्स झालं की बारामतीतून अजित पवार. महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? नाही, योगेंद्र पवार आमचे उमेदवार ठरलेले आहेत. अधिकृत घोषणा आज उद्या 2 दिवसामध्ये होईल. पण ज्यावेळेला लोकसभेची निवडणूक झाली तेव्हापासूनच योगेंद्र पवार त्या ठिकाणी काम करायला त्यांनी सुरुवात केली आणि अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं की त्या आम्हाला बदल हवा आहे, आम्हाला बदल हवा आहे, तुम्ही योगेंद्र पवारांसारख्या तरुण कार्यकर्ता द्या. जर समजा आम्ही एकत्रित पक्ष असतात तर कदाचित तिथं पार्थ पवारचा सुद्धा विचार झाला असता, एकत्रित असतो, पण तो नाही. त्यामुळे योगेंद्र पवार आमचे उमेदवार ठरलेत. अधिकृत घोषणा 2 दिवसामध्ये आजसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत. ते आमचे उमेदवार ठरलेत. ज्या पद्धतीने दादा पारंपरिक पद्धतीने करतात तसं पवारसाहेबांचं सुद्धा कणेरीचं जे मारुती मंदिर आहे त्या ठिकाणून प्रचाराची शुभारंभ होतो. सुप्रियाताईंचा नारळ देखील त्या ठिकाणी फोडला. कदाचित योगेंद्रचा देखील नारळ त्या ठिकाणी पवारसाहेबांच्या हस्ते फोडला जाईल. पण अण्णा, तुम्ही इतके वर्ष राजकारण जवळून पाहिलेलं आहे आणि तुम्ही सगळ्या जनतेशी देखील प्रचंड संपर्कात असता. मला एक तुम्हाला असे प्रश्न विचारायचा आहे. जनतेला ना नेहमी म्हणजे नात्यातल्या लढाई जर समोर दिसल्या ना तर त्या नाही आवडत फारशा. जसं आपण मध्ये नणंद भाऊजे लढत पाहिली, म्हणजे अगदी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार, लोकांना तेवढी ती रुचली नाही. म्हणजे पवार घराणं हे जनतेशी जोडलं गेलेलं आहे, ते त्याचा एक मान आहे, एक अदब आहे. पण आता त्याच घराण्यामधली ही जर दुसरी लढत अशी काका पुतळ्याची पाहायला मिळेल तर तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही तुमच्या राजकारणापायी जनतेला नाराज करताय? नाही, जनतेला नाराज करण्याचा प्रश्न येतो कुठे? आज आता लक्षात घ्या, दादा आणि साहेब यांचं चुलता पुतण्याचं नातं आहे. योगेंद्र पवार आणि अजित पवार यांचं चुलता पुतण्याचं नातं आहे. पण हे नातं घरामध्ये, कुटुंबामध्ये. आज राजकीय त्यांचे दोघांचे मार्ग वेगळे झालेत आणि ते मार्ग कोणी वेगळे केलेत? शरद पवारांनी केलेले नाहीत, योगेंद्र पवारांनी केलेले नाहीत. ते राजकारणाचे वेगळे मार्ग स्वतः अजित पवारांनी केलेत. आता अजित पवार जर का वेगळ्या मार्गाने जात असतील तर कुटुंब म्हणून त्यांच्या कुटुंबाने त्यांच्याबरोबर जायचं हे बरोबर नाही. कुटुंबाला देखील स्वतःच्या काही भावना आहेत, काय आहे. त्याच्यामुळे अजितदादांनी चूक केली आणि म्हणून तुम्ही ती चूक करताय का, असं नाही. हां, अजितदादा आजही जर का आमच्याकडे येत असतील तर योगेंद्र पवारचं उभं राहण्याचा प्रश्नच येत नाही. नाही, स्वागत आहे दादा, परत झाले. नाही, ते आले तर आम्हाला काय आनंदच होईल, दुःख वाटण्याचं कारण काय. पण त्यांना अमित शहा सोडतील का, हा महत्त्वाचा क्वेश्चन मार्क आहे ना. अण्णा, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता मुळात संपूर्ण महाराष्ट्रात आता खरं म्हणजे आता विधानसभेचं एक वारं आणि त्या दृष्टिकोनातून सगळेच पक्ष अगदी ताकदीनं उतरण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्यासोबत काही छोटे मोठे पक्ष देखील जोडू पाहत आहेत. आता आपण जसं पाहिलं तर मग मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे यांनी देखील आता तुतारी हाती घेतलेली आहे. पण हे सगळं जर आपण पाहिलं तर एकीकडे 4 पक्षाचे 6 पक्ष झाले आणि एक परिवर्तन महाशक्ती नव्याने येऊ घातली.
आणि त्यांनी देखील आपले उमेदवार घोषित केलेले आहेत. मग अगदी त्यात देखील मोठी नावं आहेत, म्हणजे संभाजीचे छत्रपती, बच्चू कडू, अगदी स्वाभिमानीचे राजू शेट्टी. तर याचा काही परिणाम महाविकास आघाडीवर होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? कारण की त्यांना भाजपचं किंवा महायुतीची बी टीम म्हणून संबोधलं आहे. मी काय कोणाला बी टीम वगैरे काही म्हणणार नाही. या जाऊन आघाड्या ज्या होत्यात, बच्चू कडूची असेल, राजू शेट्टी, संभाजी महाराजांची किंवा बाळासाहेब आंबेडकरांची, ही नावं मोठी आहेत हो. पण ह्यांच्या पाठीमागे ज्याला आपण मतदार म्हणतो, तो एक काळ होता. आंबेडकरांच्या पाठीमागे एक काळ बौद्ध समाजाचं मतदान मोठ्या प्रमाणामध्ये होत होतं. पण त्यानंतर त्यांच्या ज्या सलग बदलणाऱ्या भूमिका, खोटे नाटे आरोप करणं किंवा ते हे का करतात हे लोक उमगलेत. आज आता त्यांना कोणी थारा देत नाही. त्यांनी आता लोकसभेला मला वाटतं किती जागांना अडवलं, त्या एकही जागा आली नाही. स्वतः ते पडलेत. आतासुद्धा उमेदवारी जाहीर करतायत. त्याच्यामुळे आणि ह्या काही मंडळींचं असं आहे की आपलं काहीतरी वेगळं अस्तित्व हे लोकांना दिसलं पाहिजे, जेणेकरून लोक आपल्याकडे येतील. याच्या पलीकडेंचं काही नाही. आता संभाजी महाराज म्हणतात की मला काँग्रेसने तिकीट कबूल केलं होतं, दिलं नाही. ठीक आहे, तुम्हाला नाही दिलं, दुसऱ्याला कोणाला दिलं का हो? तुमच्या वडिलांना दिलं ना. मग तुमच्या वडिलांना दिलं तर तुम्हाला एवढं वाईट वाटतं, एवढं दुःख वाटतं, आणि म्हणून तुम्ही काँग्रेसपासून बाजूला जाता, काँग्रेसला शिव्या देता. हे बरोबर नाही. व्यक्तिगत राजकारणामध्ये व्यक्तिगत एखादा गोष्ट माझ्या मनासारखी होणार नाही. पण ह्याच्यासाठी मी पक्षाला धडा शिकवायचा किंवा पक्षापासून बाजूला जाणं, हे राजकारणात पण अभिप्राय. परवाच टॉप न्यूज मराठीने संभाजी छत्रपती यांची मुलाखत घेतली तेव्हा हा प्रश्न देखील मी त्यांना केला होता की समजा उद्या, म्हणजे ते असं म्हणाले की जेव्हा काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली, मी माझं मुलाचं काम केलं, कर्तव्य केलं, प्रचार केला, ते निवडून आले, आता माझा आणि महाविकास आघाडीचा विषय संपला. त्यांना हा मी असा प्रश्न केला होता की उद्या समजा तुमचा, आता तुम्ही जे म्हणालात ना, हां, हे कुटुंब प्रेम बरं का त्यांचं. म्हणजे माझ्या वडिलांसाठी मी पक्षाचा प्रचार करेल, माझे वडील नसतील तर मी करणार नाही. हे कुठलं तत्वनिष्ठा आली, कुठलं ध्येय आलं, काय तुमची निष्ठा? मग ते म्हणतात आमची विचारधारा एकच आहे. विचारधारा मग आता काय बदलली का? शाहू महाराजांनी विचारधारा बदलली आहे? त्यांचं असं म्हणणं आहे की उद्या मी त्यांना प्रश्न केला होता की स्वराज्याकडून जेव्हा उमेदवार स्वराज्याकडून त्यांची तयारी असेल तर त्यांच्याबरोबर डिबेट करायला मी एकदा केव्हाही तयार. नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की आपण नक्की आपण दोघांना टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून चर्चेला आणू. त्यांचं असं म्हणणं आहे की उद्या, म्हणजे मी त्यांना प्रश्न केला होता, स्वराज्याचा उमेदवार कोल्हापुरात उभा राहिला आणि तिकडे काँग्रेसचा उमेदवार कोल्हापुरात उभा राहिला आमने सामने, तर अर्थातच शाहू महाराज छत्रपती काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणार आणि तुम्ही स्वराज्याचा उमेदवाराचा प्रचार करणार, तेव्हा दोघंही पिता पुत्र तुम्ही समोर येणार एकमेकांच्या, तेव्हा काय करणार? त्यावर त्यांनी उत्तर दिलं होतं की ती सिच्युएशन जड असेल माझ्यासाठी. का? कुठे का 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 म्हणजे इतरांसाठी एक न्याय आणि आपल्या कुटुंबासाठी एक न्याय. राजकारणात येत नसतं. तुमचं काहीतरी ध्येय धोरण स्पष्ट झालं पाहिजे. मी या बाजूने चाललं म्हणजे या बाजूनेच जाईल. इथं पुढं काय झालं, हे अरे समोर अरे पांडवांचं उदाहरण घ्या ना तुम्ही, महाभारतातलं उदाहरण घ्या. सख्खे सावत्र भाऊ किंवा भाऊ एकमेकाच्या विरोधात होते, पण एकदा वेगळे झाले ते वेगळे झाले. माझा नात्यातलं समोरून कोण आलं तर मला जड जायला, ह्याला काय अर्थ आहे? मग तुम्ही राजकारण कोणासाठी करताय? लोकांसाठी करताय का स्वतःसाठी करताय? मुळात वंचितनं परवा एक म्हणजे थेट शरद पवार साहेबांवरच आरोप केला की दाऊद आणि या सगळ्या गोष्टी वेगळ्या. वंचितबद्दल मला बोलण्याची अजिबात इच्छा नाही. ह्या बाळासाहेब आंबेडकरांना निवडून आणण्यामध्ये किंवा RPIचे 6 खासदार निवडून आणण्यामध्ये पवारसाहेबांचा केवढा मोठा वाटा होता हे महाराष्ट्राला माहिती आहे. आणि आंबेडकर कधीतरी एखाद्या वाक्याला टिकून राहा ना. आता त्यांनी ते काढलं, आता कधी भेट झाली आणि काय, अरे एअरपोर्टला मग तो हार कुठे आहे? तो सोन्याचा हार घातला, तो हार कुठे? आज पवार कुटुंबियामध्ये, म्हणजे अजित पवारांचं सुद्धा सांगतो, अजित पवारांच्या हातामध्ये सुद्धा 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी नसते किंवा त्यांच्या मुलांच्या मध्ये नसते. सुप्रियाताईंच्या ह्याच्यामध्ये छोटं मंगळसूत्र, प्रतिभा वहिनीच्या छोटं मंगळसूत्र, पवारसाहेबांना तर कधी सोन्या, आणि कशाला हे सांगतात की त्यांना सोन्याचा हार घातला? अरे ज्या गोष्टी पटण्यासारख्या ते बोला ना. लोकांनी त्याला काही किंमत दिली त्या किमतीला. म्हणजे काहीतरी उघडून काढायचं आणि जो ज्वलंत विषय आहे तो कुठेतरी बाजूला न्यायचा. अर्थात बाळासाहेब हे काय त्यांचं स्वतःचं मत असेल अशातला भाग नाही. दिल्लीवरून जे काही स्क्रिप्ट आलं असेल ते त्यांनी वाचलं. बरं अण्णा, आता एकंदरीत ह्या विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष किती जागा लढवणार? नाही, जागा आता किती, मी काय
प्रत्यक्ष माझ्या पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये नाही, पण साधारणतः 75 ते 80 जागा महाविकास आघाडीमध्ये आमच्या वाट्याला निश्चित येतील. निवडून किती येतील? नाही, निवडून आता एक निवडणुकीचा जो अंदाज तुम्ही म्हणता ना, एकदा विड्रॉल वगैरे होऊ द्यात, विड्रॉल होऊ द्यात आणि विड्रॉल झाल्यानंतर एक 5-6 दिवसामध्ये आपण आज कोणी फॉर्म भरले, कोण फॉर्म भरणार आहेत, कोणत्या जाती धर्माचे आहेत, काय आहेत, कसं आहे, कोणत्या पक्षाला जागा सुटली, हे फार अर्ली होईल. आणि निवडणुकीचा निकाल हा शेवटपर्यंत आज तुमची आणि माझी आपण 1000 लोकांमध्ये मतदान घेऊ, ती पेटी आपण बंद करू आणि 8 दिवसांतर पुन्हा तुमची आणि माझी निवडणूक त्याच 1000 लोकांना बोलवू आणि मतदान करा म्हणून सांगितलं, त्याच्यातही फरक दिसतो. बरं, लोकसभेच्या निकालाचा आत्ताच्या या गोष्टीला पक्षाला फायदा होईल का? जसा लोकसभेला आपल्याला स्ट्राईक रेट जपता आला तसाच का कदाचित त्यापेक्षा जास्त? कदाचित त्याच्यापेक्षा जास्त. कारण तुम्ही पहा ना, 2 जुलै 2022ला ज्या वेळेला अजितदादा सोडून गेले 23ला त्यावेळेला आमची काय परिस्थिती होती, म्हणजे अनेक हतबल झाले होते. आता पवारसाहेबांचं कसं होणार, पवारसाहेबांचं कसं होणार. तुम्ही कदाचित, मला माहीत नाही त्या पहिल्या पत्रकारितेला तुम्ही होतात का, अनेक पत्रकारांचा गराडा होता. पवारसाहेबांना विचारलं की साहेब तुमच्याकडे चेहरा कोण, साहेब म्हणले शरद पवार. हो. आणि त्याच्यानंतर पाहिलं असेल, मला एक्झॅक्ट माहिती नाही, पण कोणत्या तरी एका वाहिनीने दाखवलं की गेल्या 8-15 दिवसामध्ये मोदी बागेसमोर येणाऱ्या गाड्यांचे त्यांनी नंबर घेतले. MS-24, MS-22, MS-16, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं सगळ्या गाड्या आहेत. कानाकोपऱ्यातनं आले लोक. मी त्या ठिकाणी उभं राहायला जागा नसायची. बरोबर. आणि वर्षा बंगल्यावर, सागर बंगल्यावर जितकी गर्दी नाही तेवढी मोदी बागेत गर्दी होती. नक्की. आता थोडंसं अर्थातच आपण आणि आम्हालाही अनेक जण आम्हाला विचारायचे की अण्णा कसं होणार. म्हटलं काही होणार नाही. हा साहेबांपुढे हा काय पहिला प्रश्न नाही आहे. 1980 साली 52 आमदार निवडून आणले, त्या 52 मधले शेवटचे फक्त 5 आमदार त्यांच्याबरोबर राहिले आणि 47 जण सोडून गेले. पण त्या 47 जणांमधले जवळपास 42 जण पुन्हा विधानसभेमध्ये दिसले नाहीत आणि पुढं 85ला साहेबांनी त्यांची जागा जी 50 होती ती राखली. मग आताही तुम्हाला असंच म्हणायचं, जे आम्हाला सोडून गेले ते आता विधानसभेत दिसणार नाही? जे तिकडे गेलेले आहेत ते किती दिसतील मला सांगता येत नाही. नक्कीच. आणि म्हणजे काही नावांच्या बाबतीमध्ये मी नाव घेऊ शकत नाही. अघटितपणा काही अघटित होऊ शकतं. नक्कीच. आता 2 पुणेकर आणि पुण्याबद्दल बोलणार नाही असं शक्यच नाही. त्यात मुळात पश्चिम महाराष्ट्र, त्यात पुणे म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आणि शरद पवारांचा एक विशेष प्रेम असलेलं पुणे जिल्हा आहे. आता पुण्यातली जर आत्ता आपण परिस्थिती बघितली तर आपल्याकडे जिल्ह्यात फक्त एकमेव आमदार आपल्यासोबत आहेत, अशोक पवार. अर्थात त्या ठिकाणी देखील आता दादांनी अगदी माऊली कटके यांना तिकीट द्यायचं ठरवलं आहे, त्यामुळे तिथं देखील एक टफ फाईट होण्याची शक्यता आहे. राहिल्या शहरातल्या जागा, शहरात आपण साधारण किती जागा लढवणार आहात, कोणत्या जागा लढवणार आहात? नाही, मी मगाशी साधारणतः सर्वसाधारण सूत्र असं असतं की ज्या पक्षांनी जागा जिंकलेल्या आहेत त्यांना त्या पक्ष मिळतात. वडगाव शेरी, हडपसर, त्याच्यानंतर खडकवासला या जागा आणि पर्वती या 4 जागा आम्ही लढवल्या होत्या. त्याच्यामध्ये 2 जागा जिंकल्या. हडपसरची आम्ही जिंकलेली आहे, वडगाव शेरीची जिंकलेली आहे, खडकवासल्याची 2500 फक्त पडलो. पर्वतीच्यामध्ये सुद्धा आमच्या अश्विनी कदमला चांगली मतं मिळालेली आहेत. त्यामुळे ह्या 4ही जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हे निश्चित लढवणार आहे. पण यंदा पर्वतीवरनं तर फार मोठी घमासान सुरू आहे. आता काँग्रेस म्हणते की खूप वेळा तुम्हाला आता चान्स दिला, आता आमच्याकडे ती जागा द्या, आम्ही लढून पाहतो म्हणून. तिकडे आबा बागुल पण इच्छुक आहेत, बरीच जण आहेत चर्चेत. काय म्हणजे शिवाजीनगरला आम्ही काँग्रेसला 3-4 वेळेला दिलं निवडून, मग तिकीट दिली ना. तिकडे माधुरी मिसाळनं रिपीट केलं म्हणून श्रीनाथ भीमाले सुद्धा आता आणणं अगदी ते विरोधी पक्षामध्ये काय चालेल किंवा विरोधी पक्षाचा नेता काय करतो याच्याकडे नाही. पण तुम्ही जे म्हणाला काँग्रेस, आता लोकसभेला किती वेळेला 4 वेळेला काँग्रेस पडली तरी आम्ही दिलं ना. त्याच्यामुळे हे लॉजिक होऊ शकत नाही. प्रत्येक निवडणुकीचं लॉजिक वेगळं असतं. प्रत्येक निवडणुकीमध्ये उभे राहणारे उमेदवार वेगळे असतात. त्याच्यामुळे सतीशला तिकीट दिलं, तो 2 वेळेला पडला आणि 3ऱ्या वेळेला तर अंकुश काकडे पडणार आहे असं होऊ शकत नाही, किंवा व्हाईस वर्सा. त्यामुळे असं नाही एकदा तुम्हाला सीट दिले म्हणून ती सीट दिली, आता असं आहे ना. ओकेच. एकंदरीतच अण्णांनी अगदी राष्ट्रवादीची भूमिका आणि आत्ता काय स्ट्रॅटेजी असेल नेमकं आता विधानसभेत च्या माध्यमातून नेमकी रणनीती पक्षाची काय हे स्पष्ट केलं आणि लवकरच आमची यादी अगदी उद्या परवापर्यंत येऊ शकते असं देखील म्हटलेलं आहे. आता त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये जे जोरात इन्कमिंग सुरू आहे त्यापैकी किती जणांना तिकीट मिळणार
हे तर आत्ता काही स्पष्ट होणार नाही, अर्थात यादीमध्ये जेव्हा नावं येतील तेव्हाच ते क्लिअर होईल. पण यंदा मात्र लोकसभेप्रमाणेच आमचा पक्ष निश्चितप्रमाणे विधानसभेत तेवढा स्ट्राईक रेट राखेल, कदाचित त्यापेक्षा जास्त, असा विश्वास राज्य प्रवक्ते अंकुश अण्णा काकडे यांनी व्यक्त केला आहे. अण्णा, टॉप न्यूज मराठीमध्ये आपण आलात आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पाहत रहा असेच विविध पक्ष आणि पक्षांचे राज्य प्रवक्ते. पक्षात काय चाललंय पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.